एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन अशी भाषा करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांविरोधात दंड थोपटणाऱ्या उद्धव ठाकरेंनी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। आरपारची भूमिका घेणाऱ्या ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतल्यानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। या भेटीतनं फडणवीस ठाकरेंनी एका दगडात अनेक पक्षी मारल्याची ही चर्चा आहे। बघूयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। गेल्या 5 वर्षांचं राजकीय वैर विसरून मंगळवारी आजी माजी मुख्यमंत्री भेटले। देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात 10 मिनिटे चर्चा झाली। या निमित्तानं ठाकरेंनी महाविकास आघाडीला तर फडणवीसांनी आपल्या मित्रपक्षांना सूचक इशारा दिल्याचं बोललं जात आहे। मंत्रिमंडळ विस्तारानंतर राष्ट्रवादी शिवसेनेतील खतखत चव्हाट्यावर आली आहे। मंत्रिपद न मिळाल्यानं शिवसेनेतील अनेक नेते नाराज आहेत। मंत्रिपदाअभावी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ थेट बंडाच्या तयारीत आहेत। विधानसभा निकालानंतर मवियातही सर्व काही अलबेल नाही। शरद पवार उद्धव ठाकरेंसह काँग्रेसमधील बड्या नेत्यांमधील संवाद खुंटलाय। उद्धव ठाकरेंची पुन्हा कट्टर हिंदुत्वाकडे वाटचाल सुरू झाली आहे। टोकाचं राजकीय वैर विसरून फडणवीस ठाकरेंमध्ये आता संवाद सुरू झालाय। फडणवीस ठाकरेंनी आपल्या भेटीतून मित्रपक्षांना इशारा दिल्याची चर्चा सुरू झाली आहे। मला एकूण महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत राजकारणाची अपेक्षा आहे। ठीक आहे, आम्ही निवडणूक जिंकू शकलो नाही, ते निवडणूक जिंकले, त्यांचं सरकार स्थापन झालंय। साहजिकच आहे, या सरकारकडनं महाराष्ट्राच्या हिताची अपेक्षा आहे, महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातील ही अपेक्षा आहे। त्या व्यतिरिक्त बाकी ही निवडणूक कशी जिंकले, काय जिंकले, हे जे काय अनाकलनीय प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आम्ही जनतेच्या माध्यमातून आवाज उठवत राहणार आहोत। आता जेलमध्ये टाकण्याची भाषा करणारे देवेंद्रजीच्या बाबतीमध्ये आणि ते एक आमूलाग्र बदल झालेला दिसतोय, चांगली गोष्ट आहे। आणि त्याला मी म्हणेन देवेंद्रजींना भेटणं काही गैर नाही आहे, मुख्यमंत्री आहेत ते, पण ह्याला भेट त्याला भेट आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी घरी थेट अशी परंपरा आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरेंनी अनेकदा फडणवीसांविरोधात टोकाची वक्तव्य केली होती। एकतर तू राहशील नाहीतर मी राहील अशी आव्हानाची भाषा वापरली। आरपारची भूमिका घेणाऱ्या ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतल्यानंतर अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत। ही भेट केवळ अभिनंदनापुरती नसून यामागे अनेक अर्थ असल्याचं मत राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे। 2019 मध्ये मुख्यमंत्री पदावरून ठाकरे आणि फडणवीसांमध्ये वाद झाला। 2019 मध्ये शिवसेना भाजप युती तोडत उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेले। 2019 मध्ये उद्धव ठाकरे मवियाचे मुख्यमंत्री झाले आणि भाजप सत्तेपासून दूर झाली। 2022 मध्ये एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे मविया सरकार कोसळलं। शिवसेनेतील बंडामुळे ठाकरेंची सातत्यानं फडणवीसांवर जहरी टीका सुरू झाली। विधानसभेतील पराभवानंतर ठाकरेंनी फडणवीसांविरोधात भूमिका मवाळ केल्याची चर्चा आहे। पुन्हा एकदा ठाकरे फडणवीस सूर जुळत असल्याची ही चर्चा आहे। उद्धव ठाकरे काल देवेंद्र फडणवीस साहेबांची भेटले, आनंदाची गोष्ट आहे, संस्कृती आहे। निवडणुकीच्या काळामध्ये काय बोलले होते थोडं जर आठवलं असेल तर मनातल्या मनात त्यांनाही वाटत असेल की आपण चुकीचं बोललो। आणि मुख्यमंत्र्याला भेटताना त्यांना फक्त मला असं वाटतं की त्यांनी विरोधी पक्षाची मागणी केली नसावी। संजय शिरसाटांना टीका करायचं असं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांच्या भेटीमुळे संजय शिरसाटांना तर भीतू वाटू लागलेली आहे, तेव्हा ते टीका करणारच आहेत। असं आहे की महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची एक परंपरा आहे आणि त्यानुसार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेब या विधिमंडळाचे सदस्य आहेत। ते या विधिमंडळात नागपूरला आल्यानंतर त्यांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या, त्यात गैर काय आहे? दरम्यान फडणवीसांची भेट घेण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत सावरकरांच्या मुद्द्याला हात घातला। काँग्रेस असो अथवा भारतीय जनता पक्ष यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेहरू यांच्या नावाने राजकारण करणं बंद करावं असा सल्ला दिला। यांनी आता सावरकर आणि भाजपने सुद्धा नेहरू बोलणं सोडलं पाहिजे, कारण आताचा हा जो काळ आहे तो काळ आपल्याकडे बघतोय की त्यावेळेला त्यांनी जे काय करायचं ते करून गेले, तुम्ही काय करतात? त्याच्यामुळे अगदी मोदींनी सुद्धा नेहरूंचं रडगाणं आता बंद करावं आणि काँग्रेसने आता सावरकरांच्या नावाने बोलणं बंद करावं, कारण दोघंही आपापल्या जागी होते। आपण काय करणार आहोत हे लोकांना आता दाखवावं। श्रीमान उद्धव ठाकरे एक कह रहे थे, या तो मैं रहूंगा या तो देवेंद्र रहेंगे और देवेंद्र जी को एक दिन समाप्त करके दिखाऊंगा। ऐसा सपना देखने वाले उद्धव ठाकरे जी का अहंकार
पूरे भारत ने देखा कि कल चकनाचूर होते हुए देखा गया। अपने आप देवेंद्र जी के चौखट पर आए और क्या बोल बोल के गए, उनको अचानक से सावरकर जी की याद आ गई। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतरही फडणवीसांनी महाराष्ट्रातील बिघडलेली राजकीय संस्कृती सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं होतं। त्यामुळे आता ठाकरेंकडून एक पाऊल पुढे टाकण्यात आल्याची चर्चा आहे। एकीकडे शरद पवार हे राजकीय वातावरणात सर्व शक्यता खुल्या ठेवतात। अशा परिस्थितीत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेत काही संदेश दिलाय असा प्रश्न आता उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।